उरणचा आणि आमच्या कर्जत विधानसभेचा काही संबंध नाही. तुम्ही उरण घ्या, आमची लावायचे कारण नाही की उरणच्या बाबतीत सक्षम असते. तुम्ही फक्त कर्जत खाला पुरतं बोला. ते म्हणाला तिकडचे अर्धे आम्ही लढवतो, इकडचे 4 आणि 2 6 मी घेतो, त्या 6 तुम्ही घ्या. त्या 6 तुमची ताकदच काही नाही. त्याला तुम्ही काय झालं, त्यांच्याकडे तिथे काळा कुठला नाही. त्यांना ते आपल्याला उरण देतात म्हणजे काही मेहरबानी देत नाही. त्यांचं असं त्याने आणून ठेवत असतं. त्यांचं तिथे काहीही नाहीये. त्यामध्ये उदाहरण करून देतात. आपल्याला काही त्यांच्याशी जरी नेते असले तरी उरणच्या राजकारणाशी आपल्याला काही घेणं देणं काही नाही. आपल्याला आपलं बघायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोण म्हणत असेल मी देत नाही वगैरे, निर्णय काही झालेला नाहीये. बोलायला काही कोणाला पैसे पडत नाही. त्यांनी सांगा आपण ऐकावं अशी काही परिस्थिती नाही. दुसरं, आपल्याला त्यांचे लग्न लागलेलं नाही शिवसेनेशी. जिथपर्यंत हिंदुत्वाचा धागा आहे, आघाडीमध्ये आहे, हे सगळं ठीक आहे. शेवटी आपल्याला शेवटी बघायचं आहे. त्यामुळे ते म्हणतील तसं काही घडण्याची शक्यता अजिबात सुतराम नाही. आपल्याला सगळ्या जागा त्यांना देऊन आपण काही मान्य करणार नाही. काही आपल्याला जोपर्यंत आपल्या मनासारखं होत नाही तोपर्यंत आपण काही युतीमध्ये परपट करून घेणार नाही. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रवादी अन्य पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी काय होत होतं, जे आमच्यासाठी कट्टर जे मतदार होते ते राष्ट्रवादी म्हटले की ते आम्हाला मतदानच नाही करायचे. मी स्वतः राष्ट्रवादी आघाडी उभा राहिलो आणि पडलो, कारण संघ परिवारातल्या मानणाऱ्या लोकांनी त्यावेळेला राष्ट्रवादी ऍक्सेप्ट केला नाही. राष्ट्रवादी युती केली म्हणजे यांनी पक्ष लहान टाकला अशी त्यावेळेच्या लोकांनी मत. तिथं मी झटका एकदा 2008 साली नगरपालिका भोगला. परंतु आता राजकारणामध्ये आपले मतदार हे समंजस झाले. ते आता भावनिक विषय करत नाही. त्यामुळे आता आपल्याला त्यांनी दिलं नाही. आपल्या सर्व पर्याय ओपन आहेत आणि ते संघर्षशील मार्गाने आहेत. की असं काही नाही की आपल्याला एकाशीच द्यायला पाहिजे. आपण त्यांना मदत केलेली आहे. ते आता जरी किती म्हणत कोणी म्हणत असलं तरी आपल्याला प्रतिनिधी लढवायला ही संधी 100% मिळणार आहे. तर कोणीही कुठल्याही परिस्थितीमध्ये निराश होतं काही कारण नाही. आपण ताकद आपण देऊ. आम्ही नाही तर तुम्ही पण नाही. जागा लढवू. त्यांच्यामुळे आपली सीट पडली तर समजा आपली ताकद आहे की नाही ती सगळे त्यात पर्याय. मी काही तुम्हाला इथे चढवायला आलेलं नाहीये. त्याचबरोबर सगळ्यांच्या जे म्हणणं आहे ते ऐकून सुद्धा घ्यायला पाहिजे. मुख्यतः जो आपल्या मला सांगतो ना की हे लोक काय त्यांची बाजू घेणार, तर असं काही नाहीये. आपल्याला आपल्या पक्षाचं भलं पडलेलं आहे. आपल्याला दुसऱ्या कोणत्या जगात भलं पडलेलं नाही. ते होता त्यांचं होत असेल. दुसरं, आपला याच्यावर हक्क आहे. त्यांना जे आमदारकी आणि वैभव जे बघायला मिळाले आपल्यामुळे मिळाले. बारणे आप्पा खासदार आपल्यामुळे झाले. तर काय होतं बारणे आप्पांचं, एक नगरपालिका त्या शिवसेनेकडे नाही, एक महापालिका शिवसेनेकडे नाही, आमदार आपले जास्त. परंतु पक्षाने निर्णय घेतल्यामुळे आपण बारणे आप्पांचं काम केलेलं आहे. आपली त्यांच्यावर मेहरबानी आहे. त्यांनी आपल्याला हे दिलंच पाहिजे. तर कोणीही निराश व्हायचं कारण नाही. पण मला साहेब विनंती करायची, आपलं म्हणणं जे आहे व्हॉट्सअपवर मांडू नका. व्हॉट्सअपवर मांडल्यामुळे मतभेद आणि पक्षाची वाट लागते. कोण कुठे बसला काही फरक पडत नाही. हे सगळं खोटं आहे. तो हॉटेलमध्ये बसल्याला बसू द्या. सगळ्यामुळे आपल्या पक्षाची कर्ज सगळं वाट लागले ना, हे सगळी संशय घेण्याला वाट लागलेली. तो त्यांच्या घरी गेला. आणि गेला म्हणजे काय, प्रत्येकाचा धंदा असतो, जागा विकायला असते. आज काँग्रेसवाला आपण काय जागा विकणार नाही का? यांचं बिल्डिंग आहे म्हणून ते काय राष्ट्रवादीला काय फ्लॅट विकणार नाहीत का? प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे असतात. निवडणूक काळामध्ये माणूस हा पक्षाची प्रामाणिक करतो की नाही त्याच्यावर त्याचा प्रामाणिकपणा आहे. रोजच्या जीवनामध्ये कोणीही कुठेही कोणाची काही करायला काही हरकत नाही. फक्त इतर पक्षांच्या कार्यक्रमात आपण काही सहभागी व्हायचं नाही. त्यामुळे आपण जे आपल्याबद्दल संशय पहिला बाजूला ठेवा.